फ्रेंड्स, तुम्हाला तर माहीतच असेल की जे लोक गरीब आहेत त्यांना कुणीच मान देत नाही, कारण त्यांच्याकडे पैसा नसतो. त्यांच्या मतांना कोणीच व्हॅल्यू देत नाही, त्यांचा मानसन्मान कोणीच करत नाही आणि हे त्यांना सहन करावे लागते, कारण ते गरीब असतात म्हणून. या व्हिडिओमधून मला कोणालाच कमीपणा दाखवायचा नाहीये, पण फ्रेंड्स, आजकाल पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणजेच आपल्याकडे पैसा असणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे आणि या दुनियेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हावे असे वाटत असते. पण कष्ट करणारी प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकत नाही, कारण श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनत करून उपयोग नसतो, तर आपल्याकडून होणाऱ्या चुका देखील श्रीमंत होण्यासाठी टाळता आल्या पाहिजेत. फ्रेंड्स, तुम्हाला लाईफमध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर या चुका कधीच करू नका. चला तर मग बघूया आपण या कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपण श्रीमंतीपासून दूर राहतो. नंबर 1, फक्त मेहनत करणे. तुम्ही मला म्हणाल की मेहनत करणे तर खूप गरजेचे आहे. हो, मेहनत करणे गरजेचे आहे, पण त्याचसोबत स्मार्ट वर्क देखील करणे महत्त्वाचे असते आणि मेहनत करण्याबरोबरच श्रीमंत होण्यासाठीची मानसिकता देखील आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण श्रीमंत होण्यासाठी मेहनत करत असतो त्यावेळी आहे त्या रुटीन गोष्टी करून उपयोग नसतो, तर त्याचबरोबर नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि आपल्या इन्कममध्ये कशी वाढ होत राहील हे बघता आले पाहिजे. कारण जे मिडल क्लास लोक आहेत त्यांना आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी राहण्याची सवय असते. म्हणजेच ते आपल्याला जेवढं जमतं तेवढंच ते करतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ते समाधान मानतात आणि नवीन काही शिकण्याकडे त्यांचा कल नसतो आणि म्हणून खर्च वाढले तरी त्यांचा इन्कम तेवढाच राहतो आणि मग ते गरीबच राहतात. म्हणून तुम्हाला जर खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर मेहनत करण्याबरोबर तुम्हाला स्मार्ट वर्क देखील करावं लागेल आणि नवीन गोष्टींमध्ये अपडेट देखील व्हावं लागेल. नंबर 2, एकाच इन्कमवर भरोसा ठेवणे. जे मिडल क्लास लोक असतात ना, ते एकाच इन्कमवर भरोसा ठेवतात. म्हणजेच त्यांच्या रेग्युलर रुटीनच्या वर्कमधून त्यांना जे इन्कम मिळते त्यामध्ये ते सॅटिस्फाईड असतात आणि मग जेवढे इन्कम असते त्यामध्ये ते बचत करतात. पण आजकालच्या या वाढत्या महागाईच्या काळात फक्त एकाच इन्कमवर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण जर समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि काही कारणामुळे ती कंपनी बंद पडली तर त्यावेळी तुम्हाला जॉब सोडावा लागेल आणि मग एकाच इन्कमवर तुम्ही भरोसा ठेवल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावं लागेल. आणि हे बघा, जे श्रीमंत लोक असतात ना, ते नेहमी मल्टिपल इन्कम सोर्स शोधत असतात आणि त्यांच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्स असतात. म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, रेंटल प्रॉपर्टीमध्ये किंवा गोल्डमध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करत असतात आणि हे त्यांचे मल्टिपल इन्कम सोर्स असतात. म्हणजेच एखाद्या बिझनेसमध्ये जरी त्यांचा लॉस झाला तरी त्यांचे आर्थिक नुकसान हे इतर मल्टिपल सोर्समधून भरून निघते आणि म्हणून ते श्रीमंतच राहतात. जर तुम्हाला देखील असं श्रीमंत व्हायचं असेल तर मल्टिपल इन्कम सोर्स शोधण्याकडे भर द्या आणि नेहमी स्वतःसाठी मल्टिपल इन्कम सोर्स ठेवा. नंबर 3, आळशीपणा करणे. कल करे सो आज कर, आज करे सो अब. हे जे वाक्य आहे ते काही जण सिरियसली घेत नाहीत. म्हणजेच ते लोक आळशी असतात आणि जे लोक आळशी असतात ना, ते कोणतंच काम वेळेवर पूर्ण करत नाहीत. म्हणजेच त्यांना सर्व काही करायचं तर असतं, पण केवळ त्यांच्या आळसामुळे त्यांच्या आयुष्यात ते काहीच साध्य करू शकत नाहीत. आळशी लोकांना सर्व काही आयतं मिळवण्याची सवय असते. आळशी लोक हे आजचे काम उद्या आणि उद्याचे काम परवावर ढकलत असतात. मग ते श्रीमंत तरी कसे होतील? कारण श्रीमंत होण्यासाठी आळशीपणा करून चालणार नाही. यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्यामधील आळशीपणा सोडून आत्ताच कामाला लागा. नंबर 4, सोपा मार्ग शोधणे. मित्रांनो, आजकाल पैसा तर सर्वांनाच पाहिजे आहे, पण काही लोकांची मानसिकता अशी असते की त्यांना सहज मार्गाने सर्व काही मिळाले पाहिजे. अगदी पैसा कमवण्यासाठी देखील ते सोपा मार्ग शोधतात.
पण सोप्या गोष्टी फार काळ टिकत नसतात. तुम्हाला खरंच काही मिळवायचं असेल तर नक्कीच त्यासाठी कष्ट करावेच लागतील. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी सहज काही मिळेल अशी अपेक्षा कधीच करू नका. नंबर 5, स्वतःमध्ये पेशन्स नसते. मित्रांनो, आजकालच्या जनरेशनमध्ये लोकांकडे पेशन्सच राहिले नाहीत. म्हणजेच सगळं काही इन्स्टंट असं हवं असतं. पण पैसा म्हणजे काही इन्स्टंट नूडल्स नाही ना, जे लगेच बनवून मिळेल. म्हणून जर पैसा कमवायचा असेल तर तो मेहनत घेऊन स्वतःची हुशारकी वापरूनच कमवला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये पेशन्स ठेवले पाहिजेत. नंबर 6, पैशाची गुंतवणूक करण्याकडे लक्ष नसते. फ्रेंड्स, जे मिडल क्लास लोक आहेत ना, त्यांना लहानपणापासूनच एक गोष्ट शिकवलेली असते, ती म्हणजे पैसा कमावणे आणि त्यामधून थोडीफार बचत करणे. पण पैसा वाढवण्यासाठी फक्त बचत करून चालत नाही, तर पैसा वाढवण्यासाठी गुंतवणूक करणे देखील महत्त्वाचे असते. हे त्यांना माहीतच नसते. त्यामुळे त्यांच्या पैशामध्ये वाढ कधीच होत नाही. त्यांना आहे त्यातच समाधान मानावे लागते. आणि जे श्रीमंत लोक आहेत ते त्यांचा पैसा म्युच्युअल फंड्स, SIP, शेअर मार्केट यासारख्या सिस्टममध्ये गुंतवतात आणि त्यामुळे त्यांचा फायदा होतो आणि त्यांचे पैसे वाढतच राहतात आणि त्यांच्या श्रीमंतीमध्ये देखील वाढ होत राहते. म्हणूनच पैसा कमवण्याबरोबर पैसा वाढवण्यासाठी गुंतवणूक देखील करणे तितकेच गरजेचे आहे. नंबर 7, रिस्क घेण्यासाठी घाबरणे. मित्रांनो, मिडल क्लास लोक रिस्क घ्यायला घाबरतात. म्हणजेच ते आहे ते काम रेग्युलर रुटीने करत असतात आणि जेवढे काही इन्कम आहे त्यामध्ये समाधानी राहतात. जर त्यांच्या कामाव्यतिरिक्त आणखी एक्स्ट्रा काम ते करायला गेले तर त्याच्यामध्ये त्यांना नुकसान येईल असे वाटत असते. त्यामुळे शक्यतो रिस्क घेणे ते टाळतात. पण रिस्क घेतल्याशिवाय आणि धाडस केल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात पुढे जाता येणारच नाही. कारण जे श्रीमंत लोक असतात ते रिस्क घेत असतात आणि पैसे कमवण्यासाठी धाडस करत असतात. फॉर एक्झाम्पल, शेअर मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स होतच असतात. तरी देखील मोठ्या धाडसाने श्रीमंत लोक यामध्ये त्यांची हुशारकी वापरून पैसा गुंतवतात आणि त्यांचा फायदा देखील होतो. म्हणून श्रीमंत व्हायचं असेल तर धाडस करून रिस्कही घेतलीच पाहिजे. नंबर 8, प्रत्येक गोष्टीमध्ये कम्फर्ट झोन शोधणे. काही लोकांना लाईफमध्ये श्रीमंत तर व्हायचं असतं, पण ते प्रत्येक गोष्टीमध्ये कम्फर्ट झोन शोधत असतात आणि हा कम्फर्ट झोनच त्यांना आळशी बनवत असतो. आरामात राहून पैसा कधीच मिळवता येत नाही. काही लोक श्रीमंत लोकांना त्यांच्या नशिबाने श्रीमंती आली आहे असे म्हणत असतात, पण श्रीमंत लोक देखील भरपूर कष्टातूनच वर आलेले असतात आणि श्रीमंत झालेले असतात. या जगात कित्येक असे श्रीमंत लोक आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे, कारण त्यांनी त्यांचा कम्फर्ट झोन कधीच बघितलेला नाही. ते केवळ कष्ट करूनच श्रीमंत झालेले आहेत. जर तुम्ही आत्ता कष्ट केलेत तर भविष्य काळात तुम्ही आरामात राहू शकाल. म्हणून श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. नंबर 9, दिखाऊपणा करणे. मित्रांनो, जर तुम्ही श्रीमंतीचा दिखाऊपणा करत असाल तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, कारण यात तुम्ही तुमचे मोठे आर्थिक नुकसान करून घेत असता. काही लोकांना फक्त इतरांसमोर श्रीमंत असल्याचा दिखाऊपणा करण्याची सवय असते. म्हणजे जर का त्यांच्या शेजारी कोणी कार घेतली तर हे लगेच कर्ज घेऊन कार घेतात आणि त्यांचे हप्ते ते त्यांच्या इन्कममधून फेडत असतात आणि त्याचे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागते. वरवरच्या श्रीमंतीचा दिखाऊपणा फक्त एखादी वस्तू घेऊन करता येतो, पण दिखाऊपणामुळे आपण श्रीमंत कधीच होऊ शकत नाही. म्हणून श्रीमंतीचा दिखाऊपणा कधीच करू नका. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला श्रीमंत कसे होता येईल याच्याकडे लक्ष द्या आणि त्या दृष्टीने वाटचाल करा. नंबर 10, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीला नावं ठेवणे. मित्रांनो, काही लोक हे स्वतःच्या आर्थिक परिस्थितीला नावं ठेवत असतात, पण फ्रेंड्स, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गरिबीमध्ये जन्माला येणे यात तुमचा दोष नसतो, पण गरिबीमध्ये जर तुम्हाला मरण आले तर नक्कीच यामध्ये तुमचा दोष असतो. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी काहीच प्रॉपर्टी घेऊन ठेवली नाही, त्यामुळे आम्ही आता काहीच करू शकत नाही असं काही लोक बोलत असतात. पण शून्यातून देखील विश्व निर्माण करता येते.
त्यामुळे तुम्ही कारणे देत बसू नका आणि कधी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीला नावं ठेवू नका. जे आहे त्याला ॲक्सेप्ट करा आणि लाईफमध्ये आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी कष्ट करून तुमच्या लाईफमध्ये प्रगती करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. अशा नवनवीन विषयासोबत आपण भेटतच राहू.